वराड जेवायला उठवा रे आय गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवा रे आय गोंधळ मिटवा. आणि वराड जेवायला उठवा रे आय गोंधळ मिटवा. रुसून बसलेली त्या वराडामधी, रुसून बसलेली त्या वराडामधी, एक एक वरमाई वटवा रे हा गोंधळ मिटवा. एक एक वरमाई वटवा रे हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवा रे हा गोंधळ मिटवा. नवरी बाईच्या बापाला सांगा, नवरी बाईच्या त्या बापाला सांगा, अरे आणा आईचा वटवार हा गोंधळ मिटवा. आणा आईचा वटवार हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवार हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवार हा गोंधळ मिटवा. गोंधळ करणारे हे दारुडे सारे, गोंधळ करणारे हे दारुडे सारे, हळूच बाजूला हटवार हा गोंधळ मिटवा. हळूच बाजूला हटवार हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवार हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवार हा गोंधळ मिटवा. वामन दादाच्या, वामन दादाच्या पोराच्या घरी, वामन दादाच्या पोराच्या घरी, नटवा नवरी पाठवार हा गोंधळ मिटवा. नटवा नवरी पाठवार हा गोंधळ मिटवा. वराड जेवायला उठवार 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 हा गोंधळ मिटवा. वामन कर्डक. वामन कर्डक वय 75 वर्ष. चालत होतो माणसांच्या समूहात घेरून जात होतो. वर्णव्यवस्थेच्या चटक्यावर तर लिहितच होतो, पण भारतात श्रीमंत अधिकच श्रीमंत होतो आणि गरीब गरीबच होत जातो ही दरी रोज अनुभवित होतो. या विषमतेला वाचा फोडणं हे शाहीर म्हणून माझं काम होतं. पिळवटणाऱ्याच जिनं कुत्र्याचं, पिळवटणाऱ्याच जिनं कुत्र्याचं, त्याच्या वाट्यास अवहेलनेशिवाय काही नाही. म्हणून या समाजव्यवस्थेला, देशालाच म्हणाना मी आवाहन करून प्रश्न विचारला, सांगा मला बिर्ला बाटा. हे एक समाज जागृतीचंच काम मी मानलं. एका झाडाखाली मी हे गीत लिहिलं उमरखेडच्या दौऱ्यावर असताना. नंतर ते यवतमाळ, मुंबई, नगर, नागपूर, औरंगाबाद अशा अनेक ठिकाणी गायलं. या गीतानं जेवढ्या टाळ्या घेतल्या, मला वाहवा मिळून दिली ती क्वचितच कधी मिळाली असेल. असं हे गीत कितीतरी वर्षे मी स्टेजवर गाजवलं. आता वयाची 75 आली तरी माझ्या गीत सादरीकरणाचा जोम ऊर्जा म्हणून कमी झाला नाही. नगर भागात एका स्नेहाच्या घरात मी हे गीत आज गात होतो. आजची माझी शारीरिक व सर्वच स्थिती बघता मी 75च्या जवळ पोहोचल्याची चिन्ह स्पष्ट तशी मलाही जाणवत होती.
दिवस मावळला होता आणि मी गायला बसलो होतो. जेवण वेळेपर्यंत तसं काहीच काम नव्हतं. आता माझा आवाज वयानुसार घोगरा बनला होता. केस विस्कटलेले होते. कानावरचे दाट केसही अल्पसे पांढरे झाले होते. निळा सदरा मी परिधान केला होता आणि ढगळ पॅन्ट. माझं वय झालं असलं तरी माझे शब्द स्पष्ट येत होते. माझ्या स्नेहाच्या घरात ही मैफिल रंगत होती. मीच माझं अवलोकन करू लागलो. कारण बाहेरच्या मैफिली आता जवळजवळ विरतच आल्या होत्या. वामनचे खालचे दात अजून काही कमी झालेले असले तरी उच्चार मात्र स्पष्ट आहेत. मी स्वतःशीच म्हणालो, दम आहेत तोवर गात राहायचं, हटायचं नाही. आणि त्या घरात मी माझ्या खास स्टाईलमध्ये बसलो. समोर माईक लावलेला होता. मला गाण्याला पाठीमागं साथ सोबत करण्यासाठी 6-7 माणसं तयार होऊन बसली होती आणि मी हेच गाणं सुरू केलं. अजूनही मध्ये कोणी अडथळा आणला तर त्याला मी सोडत नव्हतो. डोळे वासायचो पण लगेच हसायचो. आता माझ्या स्वभावातही बराच बदल झाला होता. जणू खेळकरपणा आला होता. विनोदाची ही लहर उसळी घेत होती आणि मी गाणं सुरू केलं. असा लाभ घेतला. त्या घरात बरीच मंडळी माझं गाणं ऐकायला जमा झाली होती. बाया बापड्या होत्या आणि मी प्रास्ताविक करीत बोलू लागलो. माणूस वाऱ्यावर जगतो, पाण्यावर जगतो आणि अन्नावर जगतो. या तीन वस्तू अत्यंत महत्त्वाच्या आहेत. आपल्याला अन्न देतो तो शेतात कष्ट करतो, तोच देतो. कितीही मोठा कलेक्टर असला तरी तो काय त्याचा बापही शेतात कामाला जात नाही आणि म्हणून त्याला अन्नदाता म्हटलं आहे. आणि तो अन्नदाता काय म्हणतो, सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं हाय हो. मध्येच मागच्या एका साथीदारानं हाताचा अडथळा आणला. त्याला मी सुचवलं. त्यानं एका झटक्यात सूचना ऐकली माझी. पेटीवरचा हार्मोनियमवरचा हात चटकन बाजूला घेतला. मग मी गाणं रंगवू लागलो. सोबतीचे साथीदार रंगून तेही मला दाद देत होते आणि मी गाऊ लागलो. सांगा आम्हाला बिर्ला बाटा, टाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाना आमचा, वाटा कुठं आहे हो. खंजेरी, ढोलक पेटी आणि साथीदारांना घाम शेतात आमचा गळ म्हणताना पुन्हा ठेका सांगितला. तशी सूचना दिली आणि त्वरित सगळे सावरले. कपाळाचा घाम पुसल्याचा अभिनय करून मी गायलो. घाम शेतात आमचा गळ, चोर आयताच घेऊन फळ. दोन्ही हाताने दातोट खात हात चालवीत मी ठेका घ्यायला सांगत होतो आणि माझ्या चेहऱ्यावरचे हावभाव दातोट खाणं मी गाणं पाहून समोरचे थक्क होत होते. मी गात होतो, धनचोरांचा हा पळण्याचा फाटा कुठं आहे हो. पुन्हा मागचे साथीदार ढिले पडत होते. त्यांना वळून सुचवित होतो. परत दुसऱ्या क्षणी असे कल्लोळ निर्माण व्हावा असं करीत होतो आणि न्यायवेशीला टांगा सदा, माल त्यांचा की आमचा वधा. अरे करा निवाडा, आणा तराजू, काटा कुठं आहे हो. आणि आता मागचे तार सुरात साथ देऊ लागले. तसा मी उजवी मांडी उभी करून जोशात आलो आणि बोलू लागलो. लोणी सारं तिकडं पळ, लोणी. आम्हाला ताकाचं पाणी, त्यांना लोणी सारं तिकडं पळ. छातीवर उजव्या हाताची थाप मारून चिडल्याचा अभिनय करून मी गरजलो. अरे लोणी सारं तिकडं पळ, इथं भुकेनं जिवडा जळ. अहो दुकानवाले दादा आमचा, आटा कुठं हाय हो. आणि मैफिल रंगात येऊ लागली. मीठ मिरची आणि तुरी, इथं मिठात शिजते तुरी. इथं मीठ मिरची आणि तुरी, तिथं मुर्गी काटा सुरी. अरे सांगा आम्हाला मुर्गी कटलस. आणि मी हसून म्हटलं 15 दिवस झाले मला येऊन इथं. 4 कोंबड्या मेल्या पण एक कापायची तयारी नाही. आणि सगळे जोरजोरात हसले. मग पुन्हा साथ सुरू झाली. तार सप्तकात, सांगा धानाचा साठाना आमचा, वाटा कुठं आहे हो. आणि मी तळतळून बोलत होतो. शोधा साऱ्या भारतात, महाराष्ट्रातला मजूर आमचेच लोक, कष्टकरी लोक, अनेक जातीचे लोक, जे भूमीहीन आहेत, ज्यांना घरही नाही आणि दारही नाही. संबंध भारतभर ते जातात आणि ते जे कष्ट करतात, घाम गाळतात,
इथं बिराड उघड्यावर, तिथं लुगडी लुगड्यावर. अरे या दुबळीचं धुडकं पडकं सांगा कुठं आहे हो. आणि गाणं आणखीच रंगलं. रात्र आणखी वाढू लागली, रंगत येऊ लागली. शोधा सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. अहो वामन दादा आमचा घुगरी, घाटा कुठं आहे हो, घाटा कुठं आहे हो. साथीदाराने चांगली संगत दिली, साथीदाराने चांगली संगत दिली. आणि माझं गाणं असं रंगलं की बस. रात्र वाढत होती, जेवण वेळ होत आली होती. मी गात होतो. सूर्यास्ताच्या वेळी सूर्य अधिक मोहक दिसतो, सूर्यास्ताच्या वेळी सूर्य अधिक मोहक दिसतो म्हणतात ना, तसं मला जाणवत होतं. आता माझ्यात तसा पुन्हा नवा तजेला येणार नाही याची कल्पना असूनही गाण्याचा स्वाद मी संधी मिळेल तसा घेतच होतो या वयातही. आणि मी सगळं गीत गायलं, आमचा वाटा. सांगा
वाटा कुठं आहे हो. अरे शोध सारे साठे चला, शोध सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. शोध सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. शोध सारे साठे चला, आज पाडा वाटे चला. अहो वामनदादा, अहो वामनदादा आमचा घुगरी, अहो वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठं आहे हो. अहो वामनदादा आमचा घुगरी घाटा कुठं आहे हो. आणि सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा मला बिरला वाटा टाटा कुठं आहे हो. सांगा मला बिरला वाटा टाटा कुठं आहे हो. अरे सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. सांगा धनाचा साठाने आमचा वाटा कुठं आहे हो. गाणं तर मी सादर केलं, पण जेवण करतानाही विचारांचं मोहोळ घोंगावतच होतं. मस्तकात खरंच बाबासाहेबांचा त्याग महानतम आहे. 24 तास बाबांनी उपाशी राहून शिक्षण घेतलं, मोठे शिकले आणि त्यांचं भाषणही मी ऐकलं होतं. गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, गुलामाला त्याच्या गुलामीची जाणीव करून द्या, म्हणजे तो बंड करून उठेल. बाबासाहेबांनी या देशाला राज्यघटना दिली, बुद्धाचा धम्म दिला आणि त्याच वेळावर मी लिहिता झालो. आजचं गाणं ही त्याचीच परिस्थिती. सांगा मला बिरला वाटा. या भारत देशात पांढरपेशा वर्गाची मजा आहे. एकीकडे सोन्याचा धूर निघतोय आणि गावकुसाबाहेर भुकेनं व्याकुळ होऊन राहणाऱ्यांना त्यातलं काय मिळत होतं. राज्यघटना ही फार मोठी भेट आहे. राज्यघटना ही फार मोठी भेट आहे सर्वांसाठीच. जणू देशाच्या तिजोरीत कधी न मिळणारा वाटा बाबासाहेबांनी दिला. बघा ना, आम्ही कष्ट करायचं, आम्ही शेतात काम करायचं, कष्टाची कामं आम्ही करायची, शेतात घाम गाळायचा आम्हीच गाळायचं आणि शेणमूत आम्हीच काढायचं आणि आमच्या वाट्याला काहीच मिळत नाही. जेवता जेवता माझे विचार घोंगावत गेले. माझे विचार घोंगावत गेले आणि मी त्यातच बुडून गेलो. सांगा मला बिरला वाटा किंवा आमचा वाटा या शीर्षकाचं गीत लिहून खरंच मी इतिहास घडवित होतो. हे गीत कायम आव्हान देणारं ठरणार होतं आणि माझा मीच क्षणभर घालत असलो. आग्रह करून करून मिळत असलेल्या अन्नाचा आस्वाद घेऊ लागलो. कार्यक्रमासाठी आज मी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतला निघालो होतो. आता माझं वय 79 वर्षाचं झाले. 79 वर्षाचं. आजवर अनेक क्रांती घडवून आणणारी परिवर्तनवादी गीतं मी लिहिली होती. माझ्या शब्दांना आयुष्यभर मिळालेल्या अनुभूतीनं वेगळीच धार चढलेली होती. समाजात क्रांती घडवून आणायची असेल तर परिवर्तनाची लाट आणायची असेल, जर परिवर्तनाची लाट आणायची असेल तर शब्दांनी माणसे पेटवायची असतील तर तेवढीच ताकद आपल्या शब्दात असावी लागते. तुफानातले दिवेसारखं क्रांतीची वाट दाखवणारं एक भन्नाट गीत कधी काळी मी लिहिलं होतं. वादळवाराही लिहिलं होतं. आज मला संदीप बैलुमे कर्जतला कार्यक्रमासाठी घेऊन जायला आला होता. नगरला माधवराव गायकवाड यांच्या घरी मी मुक्कामी होतो. तो आणि काही कार्यकर्ते आले होते मला न्यायला. मी माधवराव गायकवाड यांच्या पत्नी सुनीताबाई आम्ही कर्जतला संदीप सोबत निघालो. गाडी पुढे जात होती मिरजगाव मार्गाने आणि मी विचारचक्रात गुरफटलो होतो. याआधी वादळवारा मी कुठं गायलं होतं, कारण आज मी वादळवारा हे गीत कर्जतमध्ये सादर करणार होतो इतर गाण्यांबरोबर.
तसं मी ठरवलंच होतं. आणि मला आठवलं 4 वर्षापूर्वी म्हणजे मी 75 साजरी केली असताना एका स्नेहाच्या घरात ते मी गायलं. तो प्रसंग ताजा तवार होऊन माझ्या डोळ्यापुढे तरळत होता आणि गाडी वळणं घेत धावतच होती, वळणं घेत धावतच होती. स्नेहाच्या घरात केलेली मैफिल किती वर्षापूर्वीची. समोर माझ्या स्पीकर होता, निळा शर्ट मी परिधान केलेला होता. वयाची 75 स्पष्ट जाणवत होती, तरी गाण्याचा जोश मात्र कायम टिकवून होतो. त्या मैफिलीत हसून नाचून गायलो होतो. घरातले सगळे त्यावेळी माझ्यावर खुश होते, मन लावून गाणं ऐकत होते. पुढचे 3 दात माझे गेलेले होते. डोळ्यांनी कधीही दगा देण्याची शक्यता निर्माण झाली होती, तरी मी बघत होतो, गात होतो. खुरट्या दाढींचे केसांचे कल्ले कानाच्या पाळेपर्यंत आलेले. पिवळी पॅन्ट परिधान केली होती मी. वाद्य निवडक पण बरी होती, ढोलक हार्मोनियम अशी. आणि वादळवारा गीत गाण्याची तयारी मी केली. कष्टकऱ्यांचं रक्त पिणाऱ्यांच्या विरोधातलं हे गीत म्हणजे माझी चेतना होती. गीत लिहिताना माझ्या डोळ्यांपुढं विद्रोह होता. जातीपातींना थारा देणाऱ्यावर या गीतातून आजवर कैकदा तुटून पडलो होतो. घरगुती अशा वातावरणात तेव्हा मी वादळवारा गायलं. घर म्हणजे भारीच वातावरण. मी गात होतो. त्याच्या पलीकडंच एक लहान मूल झोपलं होतं. निळा रंग दिलेल्या साध्या भिंती, लटकलेले कपडे, घरगुती सामान डेकोरेशन सारखं आजूबाजूला. आणि यात हात उंचावून मी गात होतो, जणू स्टेज सारखंच. आता माझ्या आवाजात तेवढा दम नव्हता, पण अजूनही माझ्यात गाण्याचा जोश आहे हे माझ्या लक्षात येत होतं. आणि माझं कौतुक सगळे करतील. भविष्य काळात समाज मला हमखास स्वीकारेल. माझ्या जिद्दीचं कौतुक होणार याची खात्री होती मला. माहीत होतं, माझं वय झालं तरी मला ऐकणारा वागणारा कायम त्यासाठी उतावीळ असतो. आणि तेव्हा मी त्याच खात्रीनं गीत गायलं होतं त्या घरात. आणि मी आज अहमदनगरच्या कर्जत तालुक्यात वय वर्षे 79 असताना गीत गायलं, वादळवारा. मी वादळवारा, रक्त पिणारे सारे अरे रक्त पिणारे सारे वाडे लोळवणारा. मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा. मी तथागताची वाणी, मी ज्योतिबांची गाणी. मी तथागताची वाणी, मी ज्योतिबांची गाणी. मी क्रांतीचा नारा, मी क्रांतीचा नारा. मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा. मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा. मी भीमयुगाचा बेटा, मी भीमयुगाचा रेटा. विषमतेला थारा तेथे जातो माझा मारा. विषमतेला थारा तेथे जातो माझा मारा. मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा, मी वादळवारा.
मी वादळ वारा, मी वादळ वारा. मी वामनवाणी जातो, मी वामनवाणी जातो, मी वामनवाणी गातो, मी वामनवाणी जातो, मी वामनवाणी गातो. जातो तेथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा. अरे जातो तेथे पेरीत जातो चिल्या पिल्यांचा चारा. मी वादळ वारा, 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 मी वादळ वारा. माझी एक मुलाखत बोधिसत्व भारत या अंकासाठी घेण्यात आली. तेव्हा माझं वय 79 वर्षाचं होऊन 15 ऑगस्ट 2000 रोजी माझा वाढदिवसही साजरा करण्यात आला, संपन्न झाला. मिरज गावच्या संजय घोडके यांनी प्रत्यक्ष येऊन माझी मुलाखत घेतली. ती मुलाखत संपादक धम्मचारी कमलवीर म्हणजे भास्कर साळवे यांच्या संपादित बोधिसत्व भारतच्या सप्टेंबर-ऑक्टोबर 2000च्या अंकात छापली गेली. तिचा गोषवारा असा. माझ्या या मुलाखतीला हेडिंग होतं, मी वादळ वारा, मी वादळ वारा. आणि मुलाखतकार होते संजय घोडके सर. वामन तन्मन तयास वाहील असा कोण आहे आता. वामन तन्मन तयास वाईल असा कोण आहे आता. चकचकीत श्रमाचा आरसा असा कोण आहे आता. वाढवील धम्म गौतमाचा असा कोण आहे आता. चालवील वारसा भीमाचा असा कोण आहे आता. अशी तमाम दलित कष्टकरी बांधवांना हाक देत बुद्ध धम्माचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांचा संदेश पोहोचविणाऱ्या वामनदादा कर्डकांचा 79वा वाढदिवस 15 ऑगस्ट 2000 रोजी संपन्न झाला. वामनदादांविषयी खूप काही ऐकलं होतं. प्रत्यक्षात त्यांची भेट 23 मे 1999 रोजी नाशिक येथे झाली. त्यावेळी त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली व वामनदादांच्या जीवन प्रवाहाचे दर्शन घडले. त्या संवादातील काही भाग. प्रश्न. संजय घोडके सर. संजय घोडके सर प्रश्न विचारतात, दादा तुमच्या बालपणाबद्दल काही सांगाल काय? मी उत्तर देतो, वामनदादा कर्डक. मी देशवंडी, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक या गावचा. माझ्या आईचे नाव सईबाई, वडिलांचे नाव तबाजी कर्डक. माझी जन्मतारीख 15 ऑगस्ट 1922. लहानपणी माझ्या गावात शाळा नव्हती, त्यामुळे माझं शिक्षण झालंच नाही. प्रश्न. तुमचे शिक्षण झाले नाही तरी सुद्धा तुम्ही लिहिता वाचता ते कसे काय? मी म्हणालो, 1941-42 सालची गोष्ट. त्यावेळी मी मुंबई येथे समता सैनिक दलामध्ये काम करीत होतो. त्यावेळी बीडीडी चाळ शिवडी येथे मी मुलांना लेझिम काठी शिकवत होतो. एक दिवस लेझिम शिकवत असताना एक सद्ग्रस्त आले व मला त्यांच्याकडील पत्र वाचून दाखवा म्हणू लागले. मी लेझिम मास्तर होतो, शाळा मास्तर नव्हतो. त्यांना मी म्हणालो, मला वाचता येत नाही. विशेष म्हणजे त्या मैदानावर हजारो लोक बसलेले होते, परंतु त्या माणसाला एकही पत्र वाचणारा शिकलेला माणूस सापडला नाही. माझं हृदय भरून आलं. मी लेझिमचा खेळ बंद केला. प्रशिक्षण ऑफिसमध्ये येऊन बसलो. माझ्या डोळ्यात अश्रू दाटून आले होते. ते पाहून देहलवी सर आश्चर्यचकित झाले व म्हणाले, अरे कर्डक, तुम तो रोते हो? मी म्हणालो, हाँ सर, मुझे लिखना पढ़ना नहीं आता. सर म्हणाले, अरे इसमें कौन सी बड़ी बात है? 26 तो अक्षर है, 8 दिन में आ जाएंगे. मी लगेच सरांजवळून उठलो व घरी आलो. आईकडून पैसे घेतले व अंकलिपी घेऊन आलो. त्यावेळी माझं वय 19 वर्षाचं होतं. माझा मित्र बाबूराव बर्वे याच्याकडून
याच्याकडून अक्षर ओळख करून घेतली. 8 दिवसातच मी सरांना अंकलिपी पाठ करून दाखवली. सर खुश झाले व म्हणाले, अब कौन सी किताब लेकर उसमें से अब कौन सी भी किताब लेकर उसमें से 5 लाइन लिखते रहो. मी दररोज 10 ओळी लिहू लागलो. जोडाक्षर वाचता येण्यासाठी रस्त्यांचे बोर्ड वाचू लागलो. दुकानाच्या पाट्या वाचू लागलो. मला चांगले वाचायला येऊ लागले. प्रश्न: तुमची आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट केव्हा झाली? मी उत्तर दिले, नायगाव येथे प्रथम दर्शन झाले. समता सैनिक दलाचे लोक दोन्ही बाजूंना काठ्यांनी कमान करून उभे होते. त्या खालून बाबासाहेब चालू लागले. ते प्रथम दर्शन. प्रश्न: तुम्ही गीत लेखनास व गायनास केव्हा सुरुवात केली? माझं उत्तर: 3 मे 1943 साली माझी पहिली कविता जन्मास आली. त्यावेळी चाळीमध्ये भरणाऱ्या सभेस चाळ सभा म्हणत असत. त्या चाळ सभेत मी एक गाणं गायलं. हे गीत हिंदी चित्रपट गीताच्या चालीवर होतं. कितने दिनों से हमको अछूत करके पुकारा है. या गाण्याला खूपच टाळ्या पडल्या. मला वाटले झालो आपण कवी. त्यावर मी रोज गाणी लिहू लागलो. 1943 सालापासून ते आज तागायत मी गाणी लिहित आहे व गात आहे. आजच्या अनुयायांबद्दल प्रश्न: आजच्या अनुयायांबद्दल तुमचं मत काय? मी ज्या महापुरुषांचे अनुयायी पक्के असतात त्यांचे विचार टिकून राहतात. अनुयायी कच्चे असतील तर विचारसुद्धा लोप पावतात. भारतामध्ये भगवान बुद्धानंतर त्याचा धम्म लोप पावला. महात्मा फुले यांचे अनुयायी कच्चे होते, त्यामुळे सत्यशोधक समाजाची चळवळ लोप पावली. डॉक्टर आंबेडकरांचे अनुयायी कच्चे की पक्के हे अजून ठरायचे आहे. त्यामुळे बाबासाहेब लोप पावतील की चिरंतन राहतील ते भविष्यकाळच ठरविल. तरीही बाबासाहेबांनी आपलं स्थान पक्क करून ठेवलेलं आहे. प्रश्न: पक्के अनुयायी होण्यासाठी काय करावे? मी उत्तर दिलं, अनुयायांच्या परिवर्तन चळवळीत बुद्ध, फुले, आंबेडकर यांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याची जिद्द व निष्ठा असली पाहिजे. प्रश्न: आज दलितांनी कोणाकडे पाहावे? त्यांच्या निराशेचे कारण काय? मी उत्तर दिले, बाबासाहेबांच्या विचाराकडे पाहावे. बाबासाहेबांची चळवळ धम्मप्रसार बलवान करणे हेच ध्येय असावे. दलित तरुणांना नोकरी नाही, लोकसंख्या वाढ ही एक समस्या आहे, बेकारी ही दुसरी समस्या आहे. बेकारी ही दुसरी, एकूण सर्व तरुण हा निराश आहे. भाकरीचा प्रश्न जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत त्याला काहीच सुचत नाही. प्रश्न: आपण समाजाला काय संदेश द्याल? आणि मी उत्तर दिले, संदेशासाठी मी भगवान बुद्धांचा संदेश तुम्हाला देईल. आत्मदीप भव. तुम्ही स्वयंप्रकाशित व्हा. पृथ्वीप्रमाणे प्रकाशित राहू नका. प्रश्न: आयुष्यात आपल्याकडून काही राहून गेलं अशी खंत आहे का वामनदादा? मी उत्तर दिलं, एक माणूस सर्व विषय हाताळील एवढे काम करू शकणार नाही. माझी एकमेव खंत म्हणजे मी हे गीत लिखाणाचे, गायनाचे, त्यातून समाज परिवर्तनासाठी पुरोगामी विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य 55 वर्षे केले व अजूनही करीत आहे. असे 55 माणसं जन्मास येऊन समाज परिवर्तन व्हावे, लोक शिक्षण व्हावे. आणि त्या अंकात विस्ताराने माझ्याविषयी लिहिलं गेलं. आजही वामनदादा त्यांच्या आयुष्याच्या सायंकाळी सुद्धा पोट तिडकीने गातात व लिहितातही. बाबासाहेबांच्या विचाराने भारावलेला हा भीमसैनिक बुद्ध संदेशाची, लोकशिक्षणाची, समाज प्रबोधनाची मशाल घेऊन फिरतो आहे. आज बाबासाहेबांच्या चळवळीतील अनेक साथीदार हयात नाहीत. त्या सच्च्या सवंगड्यांची वामनदादांना आठवण होते. एक बोट
एक बोट कोट कोट हात, अशी होती भीमा तुझी साथ. वामनदादा वादळ वाऱ्यासारखे भारावून जातात. वामनदादा वादळ वाऱ्यासारखे भारावून जातात व म्हणतात, मी वादळ वारा, मी वादळ वारा, रक्त पिणारे वारे सारे सारे लोळवणारा, मी वादळ वारा. तसेच भगवान गौतम बुद्धांचा शांती, संतुष्टी, साधेपणाचा, प्रेमाचा संदेश देताना दादा म्हणतात, ज्याने प्रेमाने जिंकिले जगा, वीर असा गौतम आहे, वीर असा गौतम आहे. नका रे युद्ध करू, नका रे युद्ध करू, नका मारून मरू, आले संकट तरी या सारेच तरू. नको तलवार नको, अत्याचार नको, जीव जाळून दुजे हा उद्धार नको. हेच बुद्धाचे चरण, नाही ज्याला मरण, वामन हेच खरे न फुटणारे धरण. ज्याचे अस्तित्व राहील सदा, स्थिर असा गौतम आहे. अशी संजय घोडके सरांनी माझी घेतलेली मुलाखत मला भावणारी ठरली, मला भावणारी ठरली. वयाची 80 वर्षे सरली, वयाची 80 वर्षे सरली. वृद्धावस्थेच्या सगळ्या खुणा शरीरावर जाणवू लागल्या. कमरेत वाकलो, हातात काठी नसली तरी घाईघाईत पावलं टाकणं अवघड होऊन बसलं. आता बाहेर फिरणंही बंद झालं होतं. भेटायला येतील त्या माणसांना भेटणं, संतपणे बोलणं, स्मित हसणं व्हायचं. 2 वेळचं जाईल तेवढं जेवण, थोडंफार घराच्या जवळपास फिरणं व होईल तेवढ्याच हालचाली करणं, असं चालू होतं माझं. आता भेटायला येणाऱ्यांची संख्याही रोडावली. सुरुवातीला उत्साहानं येणारी माणसं, मी थकलोय या एकमेकांच्या तोंडून मिळालेल्या बातमीनं. आता दादा थकलेत, त्यांना उगीच भेटून काय त्रास द्यायचा असा सोयीचा विचार करून माणसं जणू मला टाळूच लागली होती. जी येत होती तीही जास्त वेळ थांबत नव्हती. घरातली माणसं अवतीभोवती असायची, पण बहर ओसरलेल्या फुलांच्या ताटव्यासारखी. फक्त फूल अधिक कोमेजू नये अशी काळजी घेत जवळपास फिरकणारी. विचारांची आंदोलनं मात्र निवांत आणि मोकळा वेळ भरपूर मिळत असल्यानं हेलावत राहायची. वय 80 वर्षे, वय 80 वर्षे, वय 80 वर्षे, वय 81 वर्षे, वय 82 वर्षे आणि वय 83 वर्षे. 83 वर्षे. आला दिवस संतपणे जात होता आणि दिव्याची वात शेवटी अधिक प्रज्वलित झाली असं मला जाणवायचं. आता खूप काही आठवत राहू लागलं होतं. बरंच काही आठवत राहू लागलं होतं. देशवंडी गाव आठवत होतं. माझं देशवंडी गाव आठवत होतं. बालपण, ते आजवरचं जीवन, किती संतपणे आठवणींचा हलता झुलता वारा होऊन येणं व जाणं चालू झालं होतं. वस्तीला उतरलेली माणसं जणू पाखरासारखी उडून गेली होती. माणसाची क्षीणता पाहून घराला गस्त घालणारी माणसंही घराची लाकडं चोरून नेतात. उरलेल्या आठवणी वैभवाच्या कहाण्या सांगत राहतात. जर्जर शरीर झाले तर दाराला भिणारी बाहेरची जनावरं घरात घाण करून निघून जातात. मला सगळं माहीत होतं. हातात असलेले हात वर करून जातात आणि येतो म्हणणाऱ्यांची वाट बघत नजर झुरून मरून जाते. खरंच हेच जीवनाचं वास्तव आहे. मला सगळं माहीत होतं, पण आता माझ्या हातात काहीच राहिलं नव्हतं. मला आता एक बातमी मात्र नुकतीच आनंदाचा शिडकावा देणारी मिळाली होती. मला कलावंतासाठी म्हणून कोट्यातून मिळणारं घर मंजूर झालं होतं. माझं घर मंजूर झालं होतं. कधीही ते मिळणार होतं. मला राहायला मिळेल की नाही ठाऊक नाही, पण माझ्या पुढच्या पिढीला तरी ते राहायला मिळेल. बायको पोरांना एवढं तरी सुख देऊ शकणार होतो आणि माझा एक दिवस जात होता.
वयाची 83 वर्षे कधी सरली. गाडी उताराला लागली. सूर्य मावळतीला जाऊ लागला. माझं माझं म्हणत होतो. ते शरीरही माझ्या हातातून निष्ठत चाललं होतं. आता आठवणींनाही फारसा चेव येत नव्हता. त्याही माझ्या शरीरासारख्या शिथिल होऊ लागल्या होत्या. शिथिल होऊन लागल्या होत्या. शिथिल होऊ लागल्या होत्या. जेवणाचं प्रमाण कमी कमी होऊ लागलं होतं. अगदी जवळची माणसं विचारपूस करू लागली होती. ज्यांना मी माझ्या जीवापेक्षा जास्त जपलं होतं, इच्छा असूनही ज्यांना मी फारसं काही देऊ शकलो नव्हतो, ती माणसं आता माझ्या अवतीभोवती घुटमळत होती. माझी क्षीण नजर अधिकच क्षीण होऊन त्यांचा वेध घेत होती. कुठलीच आशा आता उरली नव्हती असं मला आता वाटू लागलं होतं. आयुष्यात मी काय पाहिलं नव्हतं, सर्व काही पाहिलं होतं. देशवंडी गावातल्या एका गरिबीला सोबत घेऊन चालणाऱ्या वामनला, एकही दिवस शाळेत न गेलेल्या वामनला जीवनाची अनेक अंग आयुष्यभर भरभरून बघायला मिळाली होती. बाबासाहेबांचा सहवास लाभला होता. अफाट श्रीमंतांच्या भेटी, गरीब मजुरांचा सहवास. काय पाहिलं नाही आयुष्यात मी. सगळं काही पाहिलं होतं, भोगलं होतं, अनुभवलं होतं. पण आता माझं शरीर शिथिल होत चाललं होतं. कोणत्या क्षणी ते माझा निरोप घेईल मी सांगू शकत नव्हतो. गात्र शिथिल होत चालली होती. हळूहळू मी शरीराचाही हट्ट सोडून दिला आणि निष्णात डॉक्टरनं भूल देऊन मेंदूला बधिरता आणावी, सगळ्या शरीराचा ताबा घ्यावा. आता कुणीतरी दुसऱ्यानं घ्यावा. एक प्रवाह दुसऱ्या प्रवाहात मिसळून जावा असं घडू लागलं. जणू इहलोकीचा प्रवास कुठल्या तरी दुसऱ्याच परलोकीच्या प्रवाहाकडे एकरूप होण्यासाठी धावत जावा असं मला वाटू लागलं. आता काहीच नव्हतं. ती काळजातली माणसं नव्हती. वामनचे शब्द आता दूर दूर जात होते. जवळपास कायमच गाण्या बजावण्यासाठी घुटमळणारी मित्रमंडळी, गायक, हितचिंतक कुणीच जवळ नव्हतं. समोर वामनचं गाणं ऐकायला बसलेला आणि त्याच्या एका शब्दावर जीव ओवाळून टाकणारा, कानात प्राण आणून वामनला ऐकणारा, कायम वामनकडे आदराच्या भावनेनं बघणारा त्याचा पाठीराखा दूर दूर चालला होता. नाही, आता कुणीच नाही. बस वामन एकटा वामन निघाला गरुडासारखा उंच आभाळात झेपावण्यासाठी. काल जन्माला आलेला वामन आज चालला एकटाच. एकटाच, अगदी एकटा. 84 वर्षांची आयुष्य मर्यादा संपणार होती. आता कधीही सीमारेषा संपणार होती. नक्की काही तास, काही मिनिटे, काही क्षण आणि संपलं. वामनचं अस्तित्व संपलं. इथला वामन संपला. आता शिल्लक राहिलं तो समाजाच्या मनात रुजलेला, जाती परजातीत मुरलेला वामन. हीच त्याची ओळख, त्याची गीतं म्हणजे त्याची ओळख, त्याचं गाणं म्हणजे त्याची ओळख. हीच त्याची ओळख. दादा डोळे उघडाना. कुणाचा तरी आवाज माझ्या क्षीण झालेल्या गात्राला जाणवला. माझे डोळ्यांच्या पापण्या आता स्थिर बनलेल्या होत्या. गात्रे बधीर झाल्यासारखी वाटत होती. अंगातले त्राण कधीच क्षीण झाले होते. सर्वांगाला जणू बधीरता आली होती. डोळ्यांच्या पापण्याही जड होत चालल्या होत्या. नाशिकचा वडाळा नाका, मोठ्या रस्त्यालगतची वस्ती. त्या परिसरातलं नागसेन नगरमधलं माझं हे छोटंसं घर, बायकोच्याच अस्तित्वामुळं माझ्या निवाऱ्याचं ठिकाण असलेलं, ही आजूबाजूची पत्र्याची गरिबीतली
उरात एक जगण्याची ऊर्जा साठवून कष्ट करणारी, जीवन संघर्षात पिळवटून निघालेली ही भोवतालची माणसं व परिस्थिती आजवर मी जवळून पाहत आलो होतो. मी गात आलो, लिहित आलो, पण या परिस्थितीला बदलू शकलो नाही. समोर रॉकेलची एजन्सी मला सरकारकडून मिळाल्यानं ते टिपाड, त्या वस्तूही आता थंड भासत होत्या. हे भिंतीला निळं रंग असलेलं, माझ्या लेखनाच्या आठवणी घेऊन जगलेलं घर आज उदास भासत होतं मला. त्यालाही निरोप देण्याची माझी जणू वेळ झाली होती. खरंच नागसेन नगर सोडण्याची माझी वेळ झाली होती. पावित्र्यानं नटलेलं आणि मला पाखराला घरट्याची ओढ लागावी तशी ओढ लावणारं नाशिक सोडण्याची माझी वेळ आता झाली होती. नाशिकचा अवघा परिसर काही क्षण माझ्या मिटत्या डोळ्यापुढं तरळला. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या लढ्यातला वामन आठवला. आणि मग अवघं विश्व आठवावं तसं एका एका भावनांचं स्पंदन मला जाणवू लागलं. आणि मग सगळाच वामन मला आठवला. सिन्नर तालुक्यातल्या देशवंडी गावातला तबा महाराचा मुलगा वामन. फाटका तुटका, उपाशी तापाशी आयुष्य जगलेला, गुरामागे हिंडणारा, पोटाची भूक वागवण्यासाठी मिळेल त्यावर गुजराण करणारा आणि भूक घेऊनच सदाशिवराव या भावाबरोबर मुंबईत पाय ठेवणारा, शिवडीच्या पत्र्याच्या चाळीत राहणारा, गिरणी कामगार झालेला वामन, वीट मातीची कामं करणारा वामन, आईस्क्रीम विकणारा वामन, हमालीपासून गुलामी पदरात पडण्याचा अनुभव पदरात घेणारा वामन, गुलामीला ठोकरणारा वामन, आपल्या स्वाभिमानाने कलाटणी देणारा वामन, शिवडीच्या चाळीत गेलेला वामन, समता सैनिक दलातला वामन, गायन पार्ट्या उदयाला आणून बाबासाहेबांसह अनेक विषयांना गवसणी घालणारा वामन, बुद्ध समजावणारा वामन, सिनेमात हिरो होण्याचे स्वप्न बघणारा वामन, पहिल्या बायकोला झालेल्या मीरा या लाडक्या मुलीला उपासमारीमुळे गमावणारा वामन, तिच्या कलेवराचंही दर्शन न झालेला वामन, चळवळीसाठी आणि बाबासाहेबांच्या विचारधारेसाठी उपाशीपोटी फकीरासारखा गाणं गात गावोगावी फिरणारा वामन, उपाशीपोटी राहायला कंटाळून पहिल्या बायकोला थंड नजरेनं पाहणारा वामन, 3 बायका करूनही परिस्थिती सोबत विरघळलेला वामन, TB सारख्या आजाराशी झुंज देणारा वामन, शांतासारख्या सहनशील बायकोला घेऊन अखंड भ्रमण करणारा वामन, तिच्या दम्यानं हैराण होणाऱ्या जीवाला बघताना कैक वर्षे आपणही तडफडणारा वामन, सदाशिवराव भाऊच्या कलेवरावरही हात न पडलेला वामन, माणसांच्या माणुसकीची आठवण आपल्या गीतातून करून देणारा वामन, शाहीर वामन, महाकवी वामन, घराघरातला वामन, मनामनातला वामन, सर्व प्रकारची मनाला ठाव घेणारी गाणी लिहिणारा वामन, काळजाच्या देठापासून आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत श्वास साथ देईपर्यंत लोकांना सतत रिझवणारा वामन, 7 वेळा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जवळून दर्शन होण्याचं भाग्य लाभलेला वामन, भल्यांना तोंड देणारा वामन, अखंड शिष्यांची साखळी उभी करणारा वामन, हजारोंचा चाहता वामन, रस्त्यावरच्या गाणाऱ्यांपासून ते लता मंगेशकरांसारख्या गान कोकिळेपर्यंत संभाषण रूपाने त्यांच्या घरापर्यंत प्रत्यक्ष जाऊन पोचलेला वामन, बाबासाहेबांच्या गाण्याची आवड बालकापासून ते सर्वोच्च शिखरावर पोचलेल्यांपर्यंत निर्माण करणारा वामन, अभंगात तुकारामाचा जसा विठ्ठल तसा बाबासाहेबांचं गाणं गात आयुष्यभर भ्रमंती करणारा वामन, वाड्या वस्त्यावर, तांड्यांवर आणि साहेब लोकांच्या माड्यांवर मोठमोठ्यांच्या घरी गाणं पोहोचवून मैफली रंगवणारा वामन, झोपडपट्टीत जगलेला वामन, गल्लीपासून दिल्लीपर्यंत सत्कार आणि पुरस्कार मिळवलेला वामन,
राजकारणातल्या बड्याबड्यांना आपल्या गाण्यातून खडे बोल सुनावणारा वामन, एकही दिवस शाळेत न गेलेला निरक्षर वामन, शिक्षण घेण्याच्या जिद्दीनं शिवडीच्या वातावरणात शिकून पुढे हजारो गाणी लिहिणारा वामन, राजकारणातल्या हजारो धुरंधरांना, सत्तेवर असणाऱ्यांना आणि नसणाऱ्यांना जवळून माहीत असणारा वामन, सर्व समाजाच्या गळ्यातला ताईत बनलेला वामन, चांगल्या कामासाठी जेलची हवा खाऊन आलेला वामन, प्रत्येक समाज संघर्षात उतरलेला वामन, 10 माणसांपासून 10,000 आणि त्यापेक्षा अधिक माणसांपुढे गीत गायनात गाणी म्हणणारा वामन, उपाशी राहिलेला वामन, भरपेट खाल्लेला वामन, हजारो रुपये मिळवलेला वामन व कफल्लकपणाचे जीवन प्रवास करावा लागणारा अवलिया, कफल्लकपणाने जीवन प्रवास करणारा अवलिया वामन, संगीताचे शिक्षण माहीत नसलेला वामन, पण ते जाणून संगीत तज्ज्ञांना, गायकांना शिकवण्याची छाती करणारा वामन, माय मावल्यांचं दुःख जाणणारा, ते गाण्यातून मनाच्या तळापासून मांडणारा वामन, मजुरांच्या मांडीला मांडी लावून बसणारा आणि धनाढ्यांसमोर बसून बैठकीला रंगत आणणारा वामन, निद्रानाशाने हैराण झालेला वामन, देशी दारूने उत्तेजना मिळवणारा वामन, अनेक आजारांचा अनुभव घेतलेला वामन, आयुष्याचा आदर्श वामन आणि अनोळखी वाटावर चालत जाऊन मरण यातना भोगून बाहेर पडलेला वामन, अनुभवांचे विद्यापीठ असलेला वामन, धर्मांतरित वामन, पारतंत्र्यात जगलेला आणि स्वातंत्र्याचा अनुभव घेतलेला वामन, गरिबीला बदलण्याची आणि शोषणकर्त्याला खिजवण्याची भाषा करणारा वामन, धम्माचा आदर आणि धम्म सांगणाऱ्यांपुढं विनम्रतेनं झुकणारा वामन, पिळवटणाऱ्या स्त्रीचं गाऱ्हाणं, पिळवटणाऱ्या गरिबाचं, समाजाचं, शोषिताचं गाऱ्हाणं खुल्या आवाजात सांगणारा वामन, हजारो लाखोंचं प्रेम मिळालेलं वामन, दानानं न्हावून निघालेला वामन आणि तरीही घराच्या सावलीसाठी उन्हानं होरपळणारा वामन, विशाल मनाच्या माणसांना अनुभवणारा आणि खदरूड कपट्या काळजाच्या लोकांपुढं दुखवणारा वामन, मनाशी झुरणारा वामन, जाईल तिथे आपलंच मानून जगणारा वामन, आपल्याला न कंटाळणारी माणसं पाहून उल्हासित होणारा वामन, मुलात खेळणारा वामन, फळात मिसळणारा वामन, मनात घोळणारा वामन, लाचारांना त्यांची जागा दाखवणारा वामन, आपल्यावर पैशाची खैरात करणारी माणसं पाहिलेला वामन आणि तसंच आपल्याला मिळालेल्या दानातून लाऊडस्पीकरचे पैसे कापून घेणारी संकुचित मनाची माणसं, त्यांच्या प्रवृत्तीचा अनुभव घेणारा वामन, युद्ध नको बुद्ध हवा सांगणारा वामन, आपल्या शिष्यांना जीव लावणारा वामन, स्वतःच्या जीवन कहाणीची आठवणींच्या रूपातून कथन करून त्या शब्दांना पुढच्या पिढीसाठी जणू धनाचा साठा ठेवणारा वामन, एका मशालीच्या उजेडापासून ते झगमगत्या दिव्यांच्या प्रकाशात गाणारा वामन आणि ही वाटचाल चालताना साऱ्या गीतांचं मोळ समाजरूपी महावृक्षाला भेट देऊन वामन आता चालला होता. जातपात संपून सगळ्या समाजानं एक व्हावं हे बाबासाहेबांचं ध्येय स्वीकारून अवघ्या जगाला हे आपल्या गाण्यातून सांगणारा वामन कायमचा चालला होता. दादा डोळे उघडाना, पुन्हा आवाज माझ्या कानाजवळ उमटला, पण नाही मी आता एकही शब्द उच्चारू शकत नव्हतो. माझं शरीर आता माझं राहिलं नव्हतं. ते कुठेतरी अंतर्धान पावणार हे निश्चित झालं होतं. मी माझं सर्वांग शिथिल झालेलं असं शरीर तसंच जमिनीवर सोडलं आणि निघालो. मी कुठं चाललो हे आता मलाही जाणवत नव्हतं.
पण आता पुन्हा न येण्यासाठी चाललोय एवढाच विचार मनाशी घट्ट रुतला होता. आणि माझी मृत्यूनंतरची अंतिम अशी माझी इच्छा सांगणारं माझंच एक मला भावणारं गीत माझ्या मस्तकात घुमू लागलं. राहील विश्व सारे जाईन मी उद्याला, निर्वाण गौतमाची पाहीन मी उद्याला. वार्ता नको उद्याची आताच माळ बांधा, राहील मीही तेथे जाईन मी उद्याला. गोदावरीत माझी सारीच राख टाका, गोदावरीत माझी सारीच राख टाका. होऊन तिचे ते पाणी वाहीन मी उद्याला. गाणे इथेच आहे, जाणे मलाच आहे. वामन सहित तेथे राहीन मी उद्याला. आणि माझं शरीर हलकं हलकं होऊ लागलं. फक्त एक प्रकाश माझ्यासोबत होता. तो प्रकाश शांत दिव्यासारखा माझ्यासोबत चालला होता. आता त्याच मंद प्रकाशाला सोबत घेऊन मला माझी पुढची वाटचाल एकट्यानेच करावी लागणार होती. मी त्या मंद प्रकाशाच्या उजेडात पाहिलं. अरे, हे तर माझं देशवंडी गाव. हो, देशवंडीच होतं ते. तो बालपणचा परिसर आजही माझ्या काळजात होता. तो ढगाळ डोंगर, ते घर, ती सगळी माणसं, ती पोरं, त्यांचा किलबिलाट, त्या सगळ्या आठवणींनी जणू माझ्या भोवती पिंगा घातला. आता मला कशाची ओढ राहिली नव्हती, कशाचीही नव्हती. माझ्या गावातली ती निसर्गाच्या अंतरात लपलेली एकांतातली अशी ती जागा जणू माझी वाटच बघत होती. कुणी घर देता का घर म्हणायची माझी प्रतीक्षा आता संपली होती. त्या जागेला मी दोन्ही हात जोडले. माझं घर आयुष्यभर म्हणत आलो, पण माझं खरं घर आता मला चिरशांतीसाठी जणू माझी दोन्ही हात पसरून माझं स्वागत करीत होतं. आता तिथून मला कुणी दूर लोटणार नव्हतं. ध्रुव ताऱ्यासारखं माझं ते अढळ असं स्थान होतं. तिथला तो पत्थर ताजमहाल वाटला मला, माझं विसाव्याचं ठिकाण दाखवणारा. तिथं एका पांढऱ्या शुभ्र चौकोनी संगमरवरी पत्थरावर 4 ओळी लिहिलेल्या होत्या. वारे खुशाल आता नेता नव्या पिढीचा, माझ्या तरी पिढीचा सरताज मीच आहे. आणि मला आठवलं, त्या माझ्याच विचारमंथनातून मी व्यक्त केलेल्या ओळी होत्या. माझ्या मनाला एक दिलासा मिळाला. आता सगळं जग माझ्या या विचाराची दखल घेणार होतं. राहील विश्व सारे जाईल मी उद्याला, राहील विश्व सारे जाईल मी उद्याला. राहील विश्व सारे जाईल मी उद्याला, राहील विश्व सारे जाईल मी उद्याला, जाईल मी उद्याला. निर्वाण गौतमाचे पाहीन मी उद्याला, निर्वाण गौतमाचे पाहीन मी उद्याला. राहील विश्व सारे जाईल मी उद्याला. वार्ता नको उद्याची आताच माड बांधा, वार्ता नको उद्याची आताच माड बांधा. वार्ता नको उद्याची आताच माड बांधा, वार्ता नको उद्याची आताच माड बांधा, आताच माड बांधा. राहील मी तेथे जाईन मी उद्याला, राहील मी तेथे जाईन मी उद्याला. निर्वाण गौतमाचे
सारीच राख टाका गोदावरीत माझी सारीच राख टाका गोदावरीत माझी सारीच राख टाका गोदावरीत माझी सारीच राख टाका सारीच राख टाका होऊन तिचेच पाणी वाहीन मी उद्याला होऊन तिचेच पाणी वाहीन मी उद्याला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उद्याला गाणे इथेच आहे जाणे तिथेच आहे 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 जाणे तिथेच आहे वामन सहित तेथे वामन सहित तेथे वामन सहित तेथे जाईन मी उद्याला वामन सहित तेथे जाईन मी उद्याला निर्वाण गौतमाचे पाहीन मी उद्याला राहील विश्व सारे जाईल मी उद्याला राहील विश्व सारे जाईल मी उद्याला निर्वाण गौतमाचे पाहील मी उद्याला निर्वाण गौतमाचे पाहील मी उद्याला. आता तो मंद दिवाही अलगदपणे शांत झाला. आता तो मंद दिवाही अलगदपणे शांत झाला, विझून गेला, संपलं माझं भूतलावरचं अस्तित्व संपलं. आता वामन संपला होता. त्याच्यासोबत युगकवी, द्रष्टा, गीतकार, महाकवी ही सारी बिरुदं उभी होती. वंचितांपासून ते राष्ट्रपतीपर्यंत सर्वांनी वामनला श्रद्धांजली व्हावी हे केवढं मोठं त्याचं भाग्य. आणि माझा पुढचा प्रवास सुरू झाला. आता मी मुक्त होतो, स्थिर होतो, शांत होतो. माझं मन आता उरलं नव्हतं, शरीर उरलं नव्हतं, प्राण उरला नव्हता. सगळ्या जगाचे दोन्ही हात जोडून आभार मानित मी आता चाललो होतो. कुठं ते मलाही ठाऊक नव्हतं. या कादंबरीतील कथा, कल्पना व प्रसंग काल्पनिक आहेत. कादंबरी लेखन करताना केवळ अभ्यास लिहिले सर्व संदर्भ त्या तज्ज्ञांचे अनमोल विचार प्रकटीकरण आहे. त्यांच्या स्वतःच्या त्यांनी व्यक्त केलेल्या स्वतंत्र मताशी, वर्णनाशी सदर कादंबरी लेखकाचा कोणताही संबंध नाही. ती त्यांची स्वतंत्र मते आहेत याची कृपया नोंद घ्यावी. लेखक प्राध्यापक बाळ साळवे.